नमस्कार मित्रांनो, गोड अभ्यास या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मधला 7वा धडा मौर्यकालीन भारत. आपण गेल्या 20वा धडा केला होता. त्यामध्ये आपण बघितलं कशा प्रकारे नंदांचा शेवट चंद्रगुप्त मौर्याने केला आणि नंतर मौर्य साम्राज्याची स्थापना झाली. आणि त्यामुळे जर तुम्ही 6वा धडा बघितला नसेल तो बघून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मौर्यकालीन भारत त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे आहेत. 7.1 ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी जी आपण बघत होतो. वायव्य भारतातून का झाली याचे कारण आपण सांगितलेलं आहे. वायव्यकडून का झाली, साऊथमधून का नाही झाली, इथून का नाही झाली, हिमालय, त्यासाठी 6वा धडा बघून घ्या. मौर्य साम्राज्य 7.2 इसवी सन पूर्व माहीत आहे का तुम्हाला? आपण वाचून घेऊया एकदा. इसवी सन पूर्व 6व्या शतकात म्हणजे नवीन प्रवाह आले होते भारतात. त्यावेळी इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. इराण कुठे आहे बरं? हा आहे भारत, आपला भारत देश. त्या बाजूला पाकिस्तान आहे, वायव्येला अफगाणिस्तान आहे आणि त्या साईडला इराण आहे. हा आहे इराण. भारताच्या वायव्य दिशेला इराण आहे, वायव्य. इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस तिथे मोठे साम्राज्य प्रस्थापित केले. हे साम्राज्य कुठून ते कुठपर्यंत? वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत. इजिप्त कुठे आहे बरं? इथे. तर ह्या राजाने साम्राज्य स्थापन केले. त्यांनी एवढे प्रदेश जिंकून घेतले प्लस एवढेही जिंकून घेतले, तर हे एवढं साम्राज्य त्याने स्थापन केले. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने, इराणचा होता आपण बघितलं. इराण कुठे आहे परत एकदा बघून घेऊ. इथे इराण आहे. लोकेशन महत्त्वाचं आहे कारण वायव्येला आहे. इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. काही सैनिक म्हणजे त्या प्रदेशातील जे हारलेले सैनिक होते जिंकून घेतले, आपल्या सैन्यात ठेवले. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून धडा दुसरा, इतिहासाची साधने, लेखन, परकीय इतिहासकार यांच्या साधनातून त्यांची माहिती मिळते. इतिहासाची साधने सम्राट दारियुशच्या काळात, हा सेकंड चॅप्टर आहे, याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, बघू शकता. सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. राजनैतिक म्हणजे दारियुश एका प्रदेशाचा राजा जेव्हा दुसऱ्या प्रदेशाच्या राजासोबत बोलणी होत राहते त्याला म्हणतात राजनैतिक संबंध. राजनैतिक संबंध वाढले की व्यापारी संबंध वाढतात. इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेला हातभार लागतो, हे आपण पुढेही बघू. त्यामुळेच व्यापार आणि कला क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली. राजनैतिक संबंध आपण जसं बोललो, काय काय वाढलं? व्यापार वाढला आणि कला वाढली. कला कोणती? कला म्हणजे आर्ट. बघूया कोणती आर्ट आहे पुढे. सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले. त्याचं नाव होतं दारिक हे चलन. आणि हे कसं माहिती पडतं? ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून प्लस याला म्हणतात वस्तू, लिखित भौतिक साधने. सम्राट दारियुशने दारिक नावाचे एका प्रकारचे चलन लागू केले. त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले. व्यापारामध्ये काय होतं? एका वस्तू द्या, दुसरी वस्तू घ्या. प्रत्येक वेळी वस्तू देता घेता येत नाही, त्यामुळे चलनचा वापर केला जातो, ज्याला आपण आज म्हणतो पैसा. 10 रुपये द्या, 10 रुपयाचा चॉकलेट घ्या. त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले. आता सगळ्या वस्तू घेऊन फिरायची गरज नाही, पैसे घेऊन फिरा. पारसी पोलीस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले. पारसी पोलीस हे ठिकाण इराणमध्ये आहे. इराणमध्ये हे आहे दारिकचं चलन. आता हे आहे आपला भौतिक साधन. इतिहास जाणून घ्यायचे भौतिक साधन, वस्तू, नाणे. दुसरा धडा बघून घ्या. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आता सुरू झालेला आहे. ग्रीक सम्राट सिकंदर ग्रीस याने सिकंदराने इसवी सन पूर्व 326 भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. जिओग्राफीमुळे इतिहास ठरलेला आहे. इथून का नाही आला, इथून का नाही, इथूनच का? कारण इथे 2 पासेस होते. खिंड होती, खैबर खिंड, बोलान खिंड, त्याच्यामुळे तिथून येणे सोपे झाले. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेला आला. इथे सिंधू नदी आहे, मॅपवर इथे दिसेल तर बघा, ही इंदस रिव्हर आहे, इथून वाहत आहे. इथे 2 खैबर खिंड बोलान पास आहे, तिथून तो येऊ शकला.
या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. आपल्याला माहित आहे इथे वेगवेगळे साम्राज्य होते, 16 महाजनपदे होती, त्यांनी लढा दिला. तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यास सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या. याचे कारण आहे इराण कुठे आहे, भारत कुठे आहे, एवढं अंतर त्यांनी चालत त्या काळात घोडदळ, पायदळ, रथदळ येणे कठीण आहे. हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्यांना. मायदेशी जाण्याचे वेध लागले. जसं तुम्हाला घरी जाण्याचे वेध लागते, शाळेत गेल्यावर घरी कधी जातो तसं त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले. वेध लागणे म्हणजे सारखी इच्छा होणे, घरी जाणे, घरी जावे. त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड, त्यांनी म्हणजे सैनिक ज्यांना कंटाळा आला होता, घरी जायचे होते, त्यांनी सिकंदरा विरुद्ध बंड पुकारले. बोले आम्हाला सोडा, आम्हाला घरी जायचे आहे. माय देश म्हणजे माझा देश, माय इंग्लिशमधला माय नाही, आई, मातृभूमी नाही तर माझा देश म्हणाल. सिकंदराला माघार घेणे भाग होते, कारण ते जे सैनिकांच्या जोरावर तो इथपर्यंत आला होता त्यांना आता पुन्हा जायचे आहे. त्यामुळे सिकंदराने माघार घेणे म्हणजे पुन्हा परत जाणे याचा अर्थ. तो इथून इथे आला, हे म्हटले आम्हाला परत जायचंय, मग तो पुन्हा परतला. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. त्यांना सत्रप असे म्हटले, ग्रीक शब्द सत्रप. त्यानंतर तो परत फिरला. आपण बघितलं परत का फिरला. वाटेत बाबिलोनमध्ये इसवी सन पूर्व 323 तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. बॅबिलॉन हे कुठे आहे बरोबर, बॅबिलॉन इराकमध्ये आहे, समुद्रकिनारी हे आहे बॅबिलॉन. तो इथे आला आणि तो परत गेला. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. आपण बघितले राजनैतिक संबंध प्रस्थापित होतात राजा आल्यामुळे आणि व्यापारही वाढतो. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते, इतिहास लिहिला त्यांनी त्याच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. त्यांनी इथे आले, त्यांनी इथे जे पाहिले ते पुस्तकामध्ये लिहिले. त्यांनी सगळे इथे असे आहे, इथे ते आहे. आणि जेव्हा ते पुस्तकं परत घेऊन गेले तेव्हा इथल्या लोकांनी ते पुस्तकं वाचले, त्यांना समजलं इथे कोणते राहतं. त्यामुळे मग त्यांना वाटलं आपण आपल्या वस्तू यांना विकू, प्रॉफिट कमावू. ते इथे आले, इथले लोक तिथे गेले. अशा पद्धतीने व्यापार वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी मग त्यांना परिचय करून दिला भारताचा. इथे भारत आहे. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. ग्रीकांच्या मूर्त्या आता जशा असतील, प्रभाव पडला म्हणजे काय. आता समजा हे जेव्हा इथे आले आणि हे लोक जेव्हा इथे भेटले एकमेकांना, त्यांनी दाखवले बघा आमच्या मूर्त्या अशा आहेत. हे म्हटले बघा आमच्या मूर्त्या तर अशा आहेत. मग यांची जी पद्धत यांना आवडली त्यांनी कॉपी मारली, यांना जी यांची आवडली त्यांनी कॉपी केली, आणि त्या कॉपीला म्हणतात प्रभाव पाडणे. कॉपी केली, ही स्टाईल आवडली, चला ही स्टाईल, मग हेअरस्टाईल आवडली, अरे ह्या मूर्त्यामध्ये केस खूप सुंदर बनवलेले आहे, मग कॉपी करून घेतली. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. आता मला सांगा गांधार कुठे असेल, इथे असेल का, इथे असेल का, इथे आले होते ना, त्यामुळे गांधार प्रदेश होता तो जिथे ते एकत्र भेटले, त्यामुळे त्याला गांधार आहे. बघा इथे गांधार प्रदेश आहे, इथे गांधार प्रदेश आहे. त्यावरून तिथे नवीन शैली उत्पन्न झाली, एक नवीनच काहीतरी, अरे हे काय बनवलं आहे, तर गांधार, त्यामुळे गांधार कला शैली म्हणतात. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. वैशिष्ट्यपूर्ण काय, नाणी म्हणजे त्यांचा सोर्स आहे आपल्याला हे माहिती आहे. नाणी आहे यांची बघा, नाणी सिकंदराचे चांदीचे नाणे, चांदी धातूचा वापर केला हे आपल्याला समजलं का, कारण आपल्याला हे भेटलं. नाणी वैशिष्ट्यपूर्ण का बरं, कारण त्या नाणी पाडणाऱ्यावर राजाची चित्र, दुसऱ्या बाजूला एका ग्रीक देवतेचे चित्र, हा राजा आहे, मागे ग्रीक देवता आहे त्यांची. सिकंदराची नाणी ही अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळात भारतातील राजांनी अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. त्याला म्हणतात प्रभाव, पण आपल्याला माहिती आहे त्याला म्हणतात कॉपी केली त्यांनी. तुमचं बघितलं जे आवडलं ते कॉपी करून घेतली, प्रभाव पडला. अशा पद्धतीने सिकंदर परत गेला. सिकंदराची डेथ झाली, आपण बघितलं. इथून इथे आला, इथून ते रडले सगळे, परत गेला. बाबिलोनमध्ये डेथ झाली आणि सिकंदर संपले. आता सुरुवात करू आपण 7.2 मौर्य साम्राज्य. नंद साम्राज्याचा एंड केला धनानंद चंद्रगुप्त मौर्याने. आपण बघितलेला आहे धड्यामध्ये 6व्या. मगधचा राजा नंद राजा धनानंद. मगध कुठे होते बरं, इथे होते ना, हे बघा मगध आहे, अजूनही दिसत आहे. त्याने राजा धनानंद याचा जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. जसे सिकंदराला म्हणत होते घरी जाऊ द्या, तसं यांना म्हटलं तुम्ही जावा. जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते, म्हणत होते नंदराजे तुम्ही राज्य करू नका.
त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली, कारण लोक कंटाळले होते यांच्या जुलमी राजवटीला. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. आपण हे बघितलेलं आहे. 6व्या धड्यात बघितलं असेल तर पुन्हा बघा. 6व्या धड्याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. आपण बघितलं साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी योग्य परिस्थिती होती. गंगेचे मैदानी प्रदेश. सिकंदराने नेमलेल्या सत्रप म्हणजे त्याने नेमलेले सेनापती, त्याने जे प्रदेश जिंकले तिथे जे अधिकारी नेमले त्यांना सत्रप म्हणतात. त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सिकंदर जेव्हा वापस इकडे गेला त्याचा बॅबिलोन येथे मृत्यू झाला, तो डेथ झाली त्याची. आणि मग जेव्हा हे राज्य होते मध्ये सगळे ते भांडायला सुरुवात झाली, आमचं राज्य मोठं. तर आपण बघितलं सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सत्ता म्हणजे विस्तार, भौगोलिक विस्तार करण्यासाठी. ज्याचा विस्तार जास्त त्याच्या प्रदेशामध्ये जास्त डेव्हलपमेंट, विकास होईल, कारण व्यापार वाढेल. त्यामुळे सत्तेसाठी लढाया होणं स्वाभाविक आहे. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. इथे बॅबिलोनमध्ये सिकंदराची मृत्यू झाली, तो तिथला राजा झाला, सेनापती. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. हे म्हणजे झालं असं, हे आले, हे रडले, हे पुन्हा गेले, हे इथे सिकंदर डेथ झाला. सेनापतीने राज्य स्वतःच्या नावावर केलं आणि पुन्हा आले. वायव्य भारतातच, वायव्यच का, खालून का नाही आले, इथूनच का आले, कारण इथे 2 आपण बघितले खैबर पास, बोलान पास होती, येण्यासाठी सोपा रस्ता. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. समकालीन होते. आपण बघितलं गेल्या धड्यामध्ये त्याने चंद्रगुप्त मौर्य त्याने स्वतःची सत्ता स्थापन केली आणि आता हे पुन्हा आले, आम्हाला जिंकायचं आहे, याने त्याला विरोध केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. सेल्युकस निकेटर इकडे आला, मगधच्या राजाने त्याला विरोध केला आणि जेव्हा तो हरला तेव्हा मगधच्या राजाने हेही त्याचे जे याच्या अंडर जे होते सेल्युकस निकेटरच्या ते प्रदेशही स्वतःच्या साम्राज्याला जोडून घेतले. काबूल, कंदार, हेरात हे कुठे आहेत? अफगाणिस्तान. आता आपण पुढे बघू. माहीत आहे का तुम्हाला? बघूया एकदा पटकन. विशाखादत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले आणि हे नाटक इतिहासाचे लिखित साधन आहे. हे नाटक वाचून आपल्याला समजते की त्या काळामध्ये काय असेल. आणि संस्कृतमध्ये त्या काळची भाषा संस्कृत होती, अर्धमागधी पाली संस्कृत, त्यांनी निवडलं संस्कृत. विशाख दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. ह्या नाटकामध्ये काय आहे? त्या धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली, आता आपल्याला जे माहिती पडतंय ते का माहीत पडतं आहे याच्यामुळे, या नाटकामुळे. हे कथानक उलगडले आहे. सत्ता स्थापन केल्या तर या कथानकात आर्य, चाणक्य, कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्त्व आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की चाणक्य आपल्याला कुठे सापडतो? मुद्रा राक्षसमध्ये. नाटकामध्ये चाणक्य ह्या कॅरेक्टरचं वर्णन आहे. आपण जेव्हा बघतो इतिहासाची साधने, लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, त्याच्यामध्ये हा कॅरेक्टर जो आहे, ही व्यक्ती जी आहे कौटिल्य, याचा उल्लेख मुद्रा राक्षस या नाटकात आहे. जर हे नाटक लिहिल्या गेलं नसतं तर आपल्याला कधीच माहिती पडलं नसतं की चाणक्य किंवा कौटिल्याबद्दल. त्यामुळे या नाटकाचं महत्त्व आहे. मेगास्थॅनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. म्हणजे लढाई जरी असली तरी पण ते एकमेकांचे दूत एकमेकांच्या दरबारात पाठवते. ते दूत म्हणजे हा जाऊन निरोप, मॅसेंजर ह्या राजाला, मेगास्थॅनिसला, समजा चंद्रगुप्त मौर्याला काही सांगायचे असेल तर तो यांना सांगायचा, हे याला सांगायचे, यांना इथे मेसेज पाठवायचा असेल तर याला सांगायचा, हा मग त्यांना मेगास्थॅनिसला सांगायचा. मेगास्थॅनिस हा दूत होता यांच्या दरबारामधला. तर मेगास्थॅनिस हा राजदूत होता. राजदूत म्हणजे तेच, याला काही म्हणायचे असेल तर हा याला सांगायचा, हा याला सांगायचा. अशा पद्धतीने तो दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इंडिका परकीय सत्ताधीशाने स्वतःचा राजदूतही पाठवला चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये. त्याने इंडिका ग्रंथ लिहिला. त्यामुळे आपल्याला समजते लिखित साधन आणि प्रत्यक्ष लिहिलेलं आहे त्याने. तो दरबारात असल्यामुळे तो जे घडत होतं ते लिहित होतं. त्यामुळे हे प्रत्यक्ष फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणतात ज्याला, प्राथमिक ती आहे. गुजरात राज्यातील जुनागडजवळ, गुजरात राज्य इथे आहे, जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले होते. तसा उल्लेख असलेला शिलालेख आहे. धरण बांधले, जनोपयोगी कामे, जनतेचे हित, धरण बांधले,
आपण बघितले मैदानी प्रदेश होते गुजरात, इथे समुद्र प्रदेश आहे. इथे बघा आपण बघितले कच्छचे रण आहे. आपण बघा पहिला धडा बघून घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला समजेल. वाळवंटी प्रदेश आहे त्यामुळे धरण बांधले शेतीसाठी. माहीत आहे का वाचूया. जैन परंपरेनुसार नवीन प्रवाह. चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते, कारण वैदिक धर्मामध्ये यज्ञांचे महत्त्व जास्तच वाढले होते, राजांचे महत्त्व कमी झाले होते, व्यापाऱ्यांचे महत्त्व कमी झाले होते. आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला, परंतु वैदिक धर्मामध्ये जसे संन्यास आश्रम आहे तो त्याने फॉलो केला. आयुष्याच्या शेवटी राजपदाचा सर्व त्याग करून दिला. उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथे राहिला, तेथेच त्याचा मृत्यू झाला. चंद्रगुप्त मौर्य जैन धर्म हे जैन परंपरेनुसार आहे. म्हणजे आपला स्रोत कोणता आहे याच्यामध्ये लिखित आणि मौखिक परंपरा दोन पद्धतीची. सम्राट अशोक चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर राजपदाचा त्याग म्हणजे सोडून गेला वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम. त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसार आणि बिंबिसार याच्यामध्ये फरक आहे. हा बिंदुसार आहे, आधी आपण बघितला तो बिंबिसार होता, अजातशत्रूचे वडील. त्यामुळे लक्षात घ्या फरक आहे बिंदुसार वर्सेस बिंबिसार. मगधचा राजा झाला. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला. इसवी सन पूर्व. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी इथे राज्यपाल म्हणून करण्यात आली. तक्षशिला उज्जैनी कुठे आहे बरं? तक्षशिला आणि उज्जैनी. राजाचा पोरगा तो आधी हे सांभाळत होता. तक्षशिला का दिलं असेल? कारण इथून सारखे आक्रमण होत होते, त्यामुळे एक महत्त्वपूर्ण व्यक्ती त्या पदावर असणे, तिथे असणे गरजेचे होते. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले, कारण ते एकदम सीमेवर होते. इथली संस्कृती गांधार संस्कृती वेगळी होती. त्या लोकांना हे राज्य आवडत नव्हते, त्यांना बाहेर पडण्याचे होते, त्यामुळे तिथे उठाव होत होते. त्यामुळे तक्षशिलेला त्याला पाठवले होते सम्राट अशोकाला. मगधचे सम्राट पद प्राप्त झाल्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला सम्राट झाला तो. आपण बघितलं नृप राजा हे जनपदाचे होते, परंतु आता साम्राज्य एवढे वाढले की जनपद याच्यापेक्षा साम्राज्य तयार झाले मोठमोठे, त्यामुळे त्याला सम्राट पद असे म्हटले जाईल. त्याने कलिंगवर स्वारी केली. आपण बघितलं गंगेचे मैदानी प्रदेश सर्व झाले. आता साऊथला गेला. कलिंग किनारी प्रदेश त्याने जिंकण्याचे ठरवले. ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. कलिंग हा प्रदेशाचं नाव आहे, जसं महाराष्ट्र तसं कलिंग. हे कलिंग समुद्र किनारचे प्रदेश आहे. हे मैदानी प्रदेश होते, ते आधी जिंकून घेतले सगळे. दख्खनवर नाही गेला, सध्या कलिंग जिंकून घेतले त्याने. वायव्येस अफगाणिस्तान, उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे राज्य. वायव्येपासून आपण बघितलं अफगाणिस्तान, वायव्य पूर्ण वायव्येपासून उत्तरेस नेपाळ. वर का नाही? कारण इथे हिमालय आहे. अभेद्य भिंत पहिला धडा. दक्षिणेस कर्नाटक आंध्र प्रदेश, दक्षिणेस बेंगलोर हे कर्नाटक आंध्र प्रदेश. ते पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्र गुजरात. सौराष्ट्र हे बघा, सौराष्ट्र बंगाल. साम्राज्य पसरलेले होते म्हणून सम्राट गण राजा. कलिंगचे युद्ध बघू आता. त्याने कलिंगवर स्वारी केली. पुढे काय झालं? कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. लढाई झाली, भरपूर रक्तपात झाला. कारण त्या काळी तलवारीने युद्ध खेळले जायचं, युद्ध लढले जायचे, भरपूर मृत्यू झाले, रक्त सांडले जमिनीवर. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया हे कुठे बघितले बरं तुम्ही? जैन धर्म आणि बौद्ध धर्म याच्यामध्ये आपण बघितले सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, करुणा, क्षमा वृत्ती. बघितला असेल तर धडा बघून घ्या पुन्हा एकदा. नवीन प्रवाहाचा धडा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर आपण बघू आता त्यांनी हे जे आहे नवीन प्रवाहानुसार चालण्याचे ठरवले, आणि तो प्रवाह कोणता? पहिला सम्राट अशोकाचा संदेश बघूया. मातापित्यांची सेवा करणे चांगले, ज्या विजयामुळे प्रेम भावना वाढते तो खरा विजय. कलिंगावर विजय मिळवला, परंतु रक्तपात झाला, प्रेम वाढले नाही. त्याच्यामुळे अशोकाचे म्हणणे आहे, ज्या विजयामुळे प्रेम भावना वाढते तोच खरा विजय. कलिंग जिंकलो हा खोटा विजय आहे. तर आपण बघू, इथे कलिंग आहे बघा.
इथे तक्षशिला आहे जिथे सम्राट अशोक होता, इथे मगध आहे, इथे बिहार आहे, इथे बांगलादेश, इथे अफगाणिस्तानपासून पूर्ण एवढं साम्राज्य होते त्याचे आधीच्या काळी. आपण बघितलं फक्त ह्या प्रदेशात आणि इथे एक अश्मक होते आपले महाराष्ट्रातले, परंतु हे सर्व सम्राट अशोकाच्या साम्राज्यात आहेत. तर त्याच्या दृष्टीने हे गुण महत्त्वाचे कोणते ते आपण बघितले. कोणते बरं गुण आहे? सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख, स्तंभलेख कोरविले. संदेश पोहोचवण्यासाठी आपण बघितलं होतं बौद्ध धर्म, हे सर्व धर्म काय करत होते? हे धर्म प्रचार करत होते सोप्या भाषेत. तसं त्याने कोणता मार्ग निवडला? ठिकठिकाणी शिलालेख, स्तंभलेख कोरविले. शिलालेख, स्तंभलेख म्हणजे मातीमधले वास्तू तयार झाल्या. ह्या सर्व इतिहासाची लिखित साधने त्याच्यामध्ये ह्या वास्तू निर्माण केल्या. त्याच्यावरून आपल्याला समजतं अशोक कोण होता, काय करत होता, कशाबद्दल बोलले होते. शिलालेख, स्तंभलेख. शिला म्हणजे दगड, दगड कोरले, स्तंभ उभारले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. आपल्याला लक्षात येतं वैदिक काळामध्ये संस्कृत होती, त्याच्यानंतर आपल्याला पाली, अर्धमागधी ह्या भाषा आल्या आणि अशोकाचा काळ येईपर्यंत ब्राह्मी लिपी आली. ही लिपी आहे, भाषा नाही. लिपी म्हणजे आता समजा आपण हे बघतोय मराठी लिपी, देवनागरी, माफ करा, ही देवनागरी लिपी आहे आणि मराठी भाषा बोलत आहोत. लिपी म्हणजे आता आपण ही देवनागरी वाचतोय, मराठी भाषा देवनागरीत, तशी लिपी म्हणजे ब्राह्मी लिपी. या लेखामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान प्रियदर्शी म्हणजे देवांचा प्रियदर्शी, देवाचा प्रिय आहे. इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म त्याच्यानुसार देवाचा पुत्र, देवाचा प्रेषित, तसा हा देवांचा प्रियदर्शी स्वतःला याने नाव लावले. जसे तुम्ही स्वतःला वेगळे नाव लावून घेता तसे काहीतरी प्रियदर्शी. राज्याभिषेक झाल्यानंतर, राज्याभिषेक म्हणजे काय तर जेव्हा एखादी व्यक्ती राज्यपद स्वीकारते, सम्राट बनते, तेव्हा तो राज्याभिषेक करतो. म्हणजे अभिषेक म्हणजे सुरुवात होते राज्य करण्याची. त्याच्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगावर विजय मिळाला. म्हणजे 8 वर्षानंतर ही घटना घडलेली आहे आणि तेथील विनाश त्या पाहून त्याचे हृदय परिवर्तन म्हणजे आधी त्याला वाटायचं सर्व जिंकावे, नंतर त्याला वाटलं नको. हृदय परिवर्तन म्हणजे बदल झाला. हृदय म्हणजे विचार, एक प्रकारे विचार म्हणता येतील, विचार परिवर्तन झाले. असं कोण म्हटलंय? तो स्वतः म्हणतोय. कुठे? एका लेखात. त्यामुळे आपल्याला हे माहिती पडत आहे, इतिहासाची साधने आहेत ते. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडा इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नये असे सक्त निर्बंध लिहिले होते. किती महत्त्वाचं आहे हे UPSC MPSC निबंध लेखन करताना आपल्या लक्षात येईल. आज जी पर्यावरणाची हानी होते त्याच्यावेळी अशोकाने आधीच सांगून ठेवले होते जंगलात वनवे लावू नये. त्याने पर्यावरणाची हानी होते, प्राण्यांची शिकार करू नये. जैन धर्म हिंसा, बौद्ध धर्म हिंसा, नवीन प्रवाह, त्याने नवीन प्रवाह प्लस स्वतःचे विचार असे जोडून नवीन सक्त निर्बंध लावले. सम्राट अशोकाचे हे चित्र आहे. आता अशोकाने धर्म प्रसाराचे कार्य केले, त्याचे हृदय परिवर्तन झाले. त्याला वाटले नवीन काहीतरी करावे आणि त्याने धर्म प्रसार करण्याची सुरुवात केली. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता, नवीन प्रवाह स्वीकारला. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद स्वतःच्या राजधानीत, 3री परिषद म्हणजे पहिली अजातशत्रूच्या काळामध्ये बोलवली गेली होती, तशी याची 3री आहे, मध्ये 2री झाली आहे, आपण नंतर बघू. 3री परिषद बोलावली गेली. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले. भारत, श्रीलंका, इराण इथून आले होते आक्रमण. इथे कलिंग प्रदेश आहे, हा जिंकल्यानंतर असं वाटले धर्म प्रसार करावा, त्यामुळे श्रीलंकेला पाठवले आपले मुलगी आणि मुलगा संघमित्रा आणि महेंद्र. आग्नेय आशिया, मध्य आशिया येथील देशामध्ये त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले. आग्नेय आशिया आपण बघितलं होतं. आशिया कुठे आहे? इथे. एकदा बघून घ्या, पहिला धडा बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल. मध्य आशिया येथील देशामध्ये त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. हे झाले वास्तू. अनेक स्तूप विहार बांधले. त्यावरून आपल्याला माहिती पडते. त्याच्यामध्ये त्याने नुसते बांधले नाही, त्याने लेखही लिहिले. त्याच्यामुळे आपल्याला समजतं हे का बांधले आहेत.
अशोकाची लोकोपयोगी कामे अशोकाने प्रजेच्या सोयीसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. हे का बरं केलं असेल? कारण, याचं कारण आहे, मगधचा राजा नंद, राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. जुलमी म्हणजे तो अत्याचार करत होता, त्यामुळे त्याला उलथून टाकले. लोकांचा सपोर्ट अशोकाला का होता? कारण अशोक हा, जसे त्याने सांगितले, मी लोकोपयोगी कामे करेल तुमच्या उपयोगाचे, त्यामुळे लोकांनी त्याला पाठबळ दिले. अशोकाने प्रजेच्या सोयीसाठी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. याचा उपयोग एक प्रकारे व्यापारासाठी झाला, कारण ह्या ठिकाणावरून ह्या ठिकाणी जेव्हा वस्तू विकायला व्यापारी जातो त्याला चांगला रस्ता मिळाला, त्याला चांगले झाडे मिळाली, प्लस राहण्याची सुविधा, प्लस विहिरी बांधल्या, पाण्याची व्यवस्था, व्यापार करणे सोपे झाले. एक प्रकारे व्यापार वाढला. तर वेगवेगळे फायदे असतात लोकोपयोगी कामे करण्याचा. पुढे बघूया कामे कोणते करतात. अहवाल तयार करा. ओके. मौर्यकालीन राज्यव्यवस्था आपण बघितली. शासन व्यवस्था, राज्यव्यवस्था एकच आहे. आपण बघितले वेद काळातली वेदोत्तर काळ बघितला. त्याच्यानंतर आपण बघितलं नंदराजांची एक वेगळी राज्यव्यवस्था होती. तशी मौर्यांची काय आहे बरे? मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. आपल्याला माहिती आहे हे पाटलीपुत्र आहे बिहारमध्ये. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते. जसे भारताचे, आता बघा भारत आहे आपला पूर्ण देश, पण इथे बारीक छोट्या छोट्या लाईन आहे. हा गुजरात आहे, हा राजस्थान आहे, हा जम्मू काश्मीर आहे, महाराष्ट्र आहे आपला इथे, मध्य प्रदेश आहे. वेगवेगळे भाग पाडलेले आहेत. तसे वेगवेगळे 4 विभाग पाडले, कारण की सुरुवातीला छोटी छोटी जनपदे होती, नंतर एवढे मोठे साम्राज्य वाढले की ते एकट्याने म्हणजे सांभाळणे कठीण झाले होते. त्यामुळे 4 विभाग पाडले. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी, जशी महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, त्या पद्धतीची भारताची राजधानी जरी नवी दिल्ली असेल तरी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. त्या पद्धतीने त्यांनी बिहारची राजधानी पाटणा आहे. त्या पद्धतीने त्याने प्रत्येक स्वतंत्र राजधानी नेमली. त्यापैकी पूर्व विभाग तोशाली. पूर्व विभाग आता आपण बघितले 4 विभाग पाडले त्याने, 1 2 3 4. तर त्यापैकी पूर्व दिशेला तोशाली हा विभाग होता. आज तो ओडिशामध्ये आहे. आपण बघूया तोशाली इथे ओडिसामध्ये आहे. हा एक विभाग बांधला त्याने, हा एक विभाग. दुसरा आहे पश्चिम उज्जैनी, जिथे अशोका स्वतः होता. उज्जैनी हा दुसरा विभाग. पहिला आहे तोशाली, दुसरा उज्जैनी. तिसरा आहे दक्षिण विभाग सुवर्णगिरी. दक्षिणेकडे सुवर्णगिरी, कर्नाटकातील कनकगिरी, सुवर्णगिरी इथे आहे सुवर्णगिरी. त्यामुळे हे सांभाळणे सोपे. तोशालीमुळे हे सांभाळणे सोपे. उज्जैनीमुळे हे सांभाळणे सोपे. आणि आता राहिले वरचे उत्तरेमध्ये तक्षशिला विभाग. उत्तरेमध्ये तक्षशिला विभाग म्हणजे आता इथून कोणते आक्रमण होत असतील तर ते सांभाळणार, इथल्या गोष्टी उज्जैनी सांभाळणार, ह्या साईड तोशाली सांभाळणार, आणि आपण बघतोय सुवर्णगिरी साऊथला सांभाळणार. अशा पद्धतीने त्यांनी 4 विभाग पाडले. 4 विभाग बघितले. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे, गणपरिषद आपण बघितली मगाशी, सभा समिती बघितली वेद काळामध्ये. पुन्हा 4था 5वा 6वा धडा बघून घ्याव्या. 4था आणि 6वा धडा स्पेशली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम म्हणजे पॉवरफुल किंवा आपण इफिशियंट ज्याला म्हणतात, कधीही काम सांगितले की करणे याला म्हणतात सक्षम असे हेर खाते. हेर म्हणजे जासूस, डिटेक्टिव्ह. ते लक्ष ठेवायचे आणि राजाला येऊन चोरून सांगायचे की हा हे म्हणत आहे, तो ते म्हणत आहे, बंड होत आहे, काहीही करा. माशावी राजा ते बंड दडपून टाकायचा. तर माहिती साम्राज्य, एवढे मोठे साम्राज्य प्रस्थापित झाले होते की लक्ष ठेवणे कठीण होते. हा काय विचार करत आहे, हे काय विचार करत आहे, हे एकट्या राजाला माहिती कसं होणार. त्यामुळे त्याने पाटलीपुत्रामध्ये बसून इथे आपले जासूस पाठवले. कलिंगा ह्या साईडला उज्जैनी, सुवर्णगिरी, तक्षशिला, त्यांचं काम होतं माहिती पुरवणे राजाला. म्हणजे कुठे बंड होणार असेल तर राजा तिथे जाऊन तो बंड मोडून काढेल. तर असे हेर खाते होते. खूप महत्त्वाचं आहे राज्यकारभार, त्याची व्यवस्था. मौर्यकालीन लोक जे होता, लोकांचे जीवन कसे होते ठीक आहे आपल्याला समजले हे पुस्तकांवरून, वेगवेगळ्या लेखांवरून, पण लोकांचे जीवन कसे होते.
मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते, बरोबर, कारण की हा प्रदेश कोणत्या भागात येतो बघा, इंदस, गंगा, ब्रह्मपुत्र यांचे मैदानी प्रदेश, आणि मैदानी प्रदेशात नद्या वाहत आहेत म्हणजे शेती करणे सोपे, त्यामुळे शेतीच्या उत्पादनाला महत्त्व आले. शेतीबरोबरच व्यापार आपण बघितले, रस्ते बांधले, वेगवेगळ्या सुविधा पण उपलब्ध केल्या, त्यामुळे व्यापार भरभराटीला आले. उद्योग, शेतीवर आधारित जे उद्योग होते ते भरभराटीला आले. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे, रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते. हत्तींचे महत्त्व, हत्ती दळ पण होते त्यांच्याकडे, हत्ती होते, त्याच्यावर कोरीव काम, दंत म्हणजे दात, हत्ती मेल्यावर त्याच्या दातावर काम करायचे, कोरीव काम. कापड विणणे, कापूस, हडप्पामध्ये ही आपण पाहिलं. रंगवणे, धातुकाम, रंगवणे तर आपण बघितलं, आदिमानव स्वतःची गुहा रंगवायचा. धातुकाम, कोणत्या प्रकारचा धातू आहे, चांदीचे नाणे, सोन्याचे नाणे, चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी आपण बघितलं. हरप्पन पॉटरी, मातीची भांडी आपण बघितली नसेल तर बघून घ्या 3ऱ्या धड्यामध्ये. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात, कसे समजले, ही वस्तू सापडल्या. नौका बांधणी हा एक प्रमाणावर उद्योग होता. नौका बांधणी कुठे करणार, बरोबर समुद्रकिनारीच करणार, आणि शेवटी कलिंग जिंकलं होतं, त्यामुळे नौका बांधणी ह्या प्रदेशामध्ये होणं स्वाभाविक होतं. आपण हडप्पामध्ये बघितलं होतं डॉकयार्ड इथे सापडले होते, मोठे डॉकयार्ड, ते बघून घ्या. हडप्पा 3रा धडा बघून घ्या हडप्पाचा. नौका बांधणी तिथे सापडली होती, डॉकयार्ड होतं सर्वात मोठं, ते बघून घ्या एकदा. धातू कामामध्ये इतर धातूबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. लोखंडाच्या वस्तू, वैदिक काळामध्ये लोखंडाचा फाळ सापडला होता, तसं इथे लोखंडाच्या वस्तू बनवायला लागल्या. आता ते नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये, गावामध्ये, शहरांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. आपण हे काय बघतोय, लोकांचं जीवन बघतोय. लोक काय करायचे, शेती करायचे, व्यापार करायचे, उद्योग करायचे, हत्ती दातावर कोरीव काम करायचे, कपडे शिवायचे, धातुकाम करायचे, नौका बांधणी करायचे. नंतर ते काय करायचे, ते एन्जॉय करायचे, मस्ती मजाक करायचे. ते कसे करायचे ते बघू आपण. ते डान्स करायचे, नृत्य, डान्स, आणि सिंगिंग पण करायची, गायन करायचे, कुस्तीचे खेळ खेळायचे, कुस्त्या करायचे, एकमेकांना मारायचे. रथांच्या शर्यती आपण बघितलं, रथांचे महत्त्व वैदिक काळात वाढले, ते अजूनही तसेच आहे, कारण घोडा सर्वाधिक वेगाने धावणारा प्राणी रथांना जोडला जायचा. सोंगट्याचा खेळ आपण बघितलं, वैदिक काळ, हडप्पा काळ. बुद्धिबळ, हेही आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद का, अष्ट म्हणजे 8 आणि पद म्हणजे पाय ठेवता येतील अशा गोष्टी आपण बघितलं. बुद्धिबळ असे 8 असतात, एकूण 8 उभे, 8 64 घरं असतात, 8 गुणिले 8 अष्टपद असे नाव होते. आता झाले लोकांचे झाले. आता आपण हे बघा, हे सापडलेले आहे स्तंभशीर्ष, हे आहे वास्तू. मौर्यकालीन कला आणि साहित्य आपण बघितले कशा पद्धतीने गांधार शैलीचा उगम झाला. भारताच्या वायव्य सरहद्दीवर यांची कला एकमेकांची कॉपी केली आणि नवीन गांधार शैली निर्माण झाली. आता मौर्यकालीन बघूया काय हे कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. शिल्पकला म्हणजे मातीपासून, दगडापासून जे आकार बनवले जातात, कोरीव गावावरून ते शिल्पकला आहेत. हे काय, बाराबार येथील लेणे हे मानव निर्मित आहे. ते आदिम काळामध्ये डायरेक्ट गुफा बनवल्या जात नव्हत्या, जशी आहे तशामध्ये राहत होते, पण इथे आता खोदकाम केलेलं आहे. भारताची राजमुद्रा म्हणजे काय, राजमुद्रा म्हणजे भारताचे जे रुपया आहे, नोटा आहेत, मुद्रा, पैसे, सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेले आहे. म्हणजे आपले जे रुपये हे माहिती असणे गरजेचे आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर, सारनाथ येथील मूळ स्तंभ म्हणजे हा स्तंभावर इथे दिले स्तंभ शीर्ष, म्हणजे स्तंभ जो आहे त्याचे डोके, ते आहे स्तंभ शीर्ष. खाली पिलर आहे, परंतु इमेजमध्ये दिलेला नाही आहे. इमेज पिलर आहे. 4 सिंह आहेत, 1 2 3 14 गोट्या. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. आता इथे 4 सिंह आपण नंतर येऊ. पहिलं हे बघा, आडवी पट्टी आहे, तिथे चक्र आहे. हे अशोक चक्र म्हणतात त्याला, कारण अशोकाने उभारले. एका बाजूस अश्व, सोप्या भाषेत त्याला घोडा म्हणतो आपण, आणि वृषभ ज्याला आपण बैल म्हणतो, असा आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह. इथे मागून बघाल ह्या साईडने, आता आपण इथून पुढून बघत आहोत, त्याच्या मागून बघाल तर तिकडे हत्ती आणि सिंहही आहेत. आता इथे ते म्हणतात 4 आहे, तिसरा कुठे आहे तर बघा, तिसरा मागे, चौथा मागे आहे. जर आपण इथून बघितला
जर आपण ह्या साईडने बघितला तर आपल्याला हा दिसणार नाही, जर आपण इथून बघितला तर हा दिसणार नाही. तसंच पुढून बघितल्यावर आपण जेव्हा पुढून बघतो तेव्हा मागचा वाघ सिंह दिसत नाही, सिंह दिसत नाही. वर सिंह आणि खालीही सिंह आहे, म्हणजे सिंह असा प्राणी आहे ज्याचे 5 वेळा आलेला आहे, तो 4 वेळा वर आणि एकदा खाली आलेला आहे. अशोकाने उभारलेले स्तंभ हे जसे स्तंभ आहे सहज आहे, स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत, ते अजूनही आहेत, वास्तू आहेत, आपल्याला समजले आहे. त्यावरून इतिहासाचे साधन आहे. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल, पण आपण माहिती आहे सिंह 5 वेळा आलेला आहे. हत्ती महत्त्वाचा होता, बैल शेतीसाठी आणि घोडा रथासाठी, म्हणजे जे नेहमीच्या आयुष्यात आहे त्या प्राण्यांची आहेत इथे शिल्पे. पण हडप्पामध्ये आपण बघितलं होतं एक नवीनच प्राणी शोधून काढला होता, गेंडा, ज्याच्या नाकावर काहीतरी युनिकॉर्न सारखे बनवले होते. ते बघून घ्या धडा तो हडप्पाचा, एकदा लक्षात येईल. हे सगळे खरेखुरे प्राणी होते, परंतु हडप्पामध्ये एक प्राणी होता जो अनैसर्गिक होता. त्याबद्दल नंतर तुम्ही उत्तर शोधून काढा त्याचं. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर आहे, आपला भारताचा जो झेंडा आहे, झेंडा भगवा इथे आहे. इथे पांढरा कलर आहे आणि इथे हिरवा कलर आहे. तर जो झेंडा आहे तिथे मध्ये अशोक चक्र येते, भारताचा झेंडा. त्यासमोर चारी बाजून सिंह आहे, समोरून पाहताना त्यातील 3च सिंह दिसतात. मगाशी आपण सांगितलं इथून बघितलं की हा दिसत नाही, इथून बघितलं की हा दिसत नाही. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. राजमुद्रा म्हणजे स्टॅम्प, राजमुद्रा, त्याच्यावर 3 सिंह असतात. प्लस राजमुद्रा म्हणजे पैशावरही असतात, ते राजमुद्रेवरही असतात. त्यांच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहे. बराबार टेकडी लेणी प्रसिद्ध आहे. लेणी हे आहे वास्तू. ही लेणी बिहारमध्ये आहे. भारतातील लेण्यामध्ये ही सर्व प्राचीन आहे. बिहार कुठे आहे? बिहार इथे आहे. तिथे ही लेणी खोदकाम करून घेतले. आणि हे बघा इथे लिहिलेले दिसत आहे, इथे काही चित्र काढलेली आहे. इतिहासाची साधने आहे, याच्यावरून आपण सांगू शकतो त्या काळात काय झाले असेल. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्य उदयाला आली, काही साम्राज्य उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य. कशावरून? हे बघा, ऑलमोस्ट पूर्ण भारतच तयार होत आहे. जनपदे बघितली ती छोटी छोटी होती, हे खूपच मोठे आहे. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजून घेणार आहोत. ठीक आहे, धडा संपलेला आहे. धड्याखाली स्वाध्याय आहे बघा. तुम्हाला काय वाटते, असे एका वाक्यात उत्तरे काय वाटते सांगा, पाहू, आठवा, लिहा, वर्णन हे सर्व लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये सोपे जाईल. लिहिण्याचा प्रयत्न करा. आता पुढच्या धड्यामध्ये 8व्या धड्यामध्ये आपण बघणार आहोत मौर्य साम्राज्यानंतरची राज्य. आता मौर्य साम्राज्य बघितलं, आता त्याच्यानंतरची राज्य आपण पुढच्या 8व्या धड्यात बघणार आहोत. व्हिडिओ थांबवून हे एकदा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटू. बाय.